हा व्हिडिओ तुम्ही एकदा पाहिलात ना तर तुम्हाला ही थंड हवेची ठिकाणं पाठ करायची गरज पडणार नाही. चला तर सुरू करूया अतिशय सोप्या ट्रिकसह महाराष्ट्रातील थंड हवेची ठिकाणं. त्याआधी चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. बघा, पहिले आहे भंडारदरा. कुठे आहे? अहमदनगरमध्ये. आता अहमदनगरचं नवीन नाव काय आहे? अहिल्यानगर. परंतु ट्रिक्समुळे मी जुनंच नाव वापरलं आहे. बघा, एक इमेजमध्ये तुम्हाला लहान मुलगा दिसतोय, टोपी वगैरे घालून, थंडी पडले म्हणून तो धावतोय. कुठे चाललाय? भंडाऱ्याला जेवायला. गावात भंडारा लागलाय, गरम गरम जेवण मिळतंय, तिथे हा मुलगा चाललेला आहे. ठीक आहे. आता सेकंड बघा, चिखलदरा. कुठे आहे? अमरावतीमध्ये. प्रचंड ऊन पडलेला आहे म्हणून हा अमर नावाचा मुलगा त्याच्या मित्रासोबत चिखलामध्ये खेळतोय. का बरं खेळत असेल? कारण त्याला चिखलामध्ये थंडावा, गारवा वाटतो म्हणून. ठीक आहे. कोण? अमर खेळतोय. कुठे? चिखलामध्ये. का? थंडावा वाटावं म्हणून. ठीक आहे. आता नेक्स्ट आहे नंदुरबार. तर बघा, हा नंदू नावाचा मुलगा याला प्रचंड गरम होत आहे आणि म्हणून त्याच्या शरीराला थंडावा भेटावा म्हणून याने गळ्यामध्ये तोरणाची माळ घातलेली आहे. बघा, दिसतंय गळ्यामध्ये त्याने तोरण घातलेलं आहे. का? त्याला गारवा भेटावा म्हणून. त्याच्यानंतर आहे म्हैसमाळ, जे की आहे औरंगाबाद. औरंगाबादचं नवीन नाव जे आहे ते छत्रपती संभाजीनगर झालेलं आहे, पण मी ट्रिकमुळे ओल्ड वापरलं. बघा, हा रंगा जो आहे ना तो आपल्या म्हशीला घेऊन उंचावर चाललेला आहे, कारण म्हशीला इथे प्रचंड गरम होत आहे म्हणून त्या म्हशीला उंचावर घेऊन चाललेलं आहे. का? जेणेकरून तिकडे हवा येईल, त्या म्हशीला थंड वाटेल. ठीक आहे. आता नेक्स्ट बघूया, जे की आहे सिंधुदुर्गमध्ये. बघा, ही सिंधू नावाची जी मुलगी आहे ना, सर्वात आधी इथे थोडी टायपिंग मिस्टेक झालेली आहे. बघा, ही सिंधू नावाची मुलगी आहे ना, हिला ना खूप गरम होत असतं म्हणून ती काय करते तर आंबोली खाते. कुठे बसून? मस्त रानात बसलेली आहे आणि ही काय खाते? आंबोली खाते आहे. कोण खाते? सिंधू खाते. का बरं खाते? तिला थंडावा वाटावा म्हणून. त्याच खाली या पन्हाळा जे आहे ते कोल्हापूरमध्ये आहे. आता बघा, कोल्हा जो आहे ना त्याला थंड वाटावं, त्याला खूप गरम होतं आणि त्याला थंडावा वाटावं म्हणून मस्त आंब्याच्या झाडाखाली बसून तो आंब्याचं काय करतो, म्हणजे आंब्याचं नाही, सॉरी, कैरीचं पन्ह पीत आहे. काय करतोय? कैरीचं मस्त पन्ह पीत आहे, ज्याच्यामुळे त्याला गारगार वाटेल. आता नेक्स्ट बघूया. आता बघा, इथे पुण्यामध्ये लोणावळा आणि खंडाळा ही 2 ठिकाणं आहेत. तर इथे फॅमिली तुम्हाला दिसते इमेजेसमध्ये. भरपूर सारं त्यांनी लोणी घेतलेलं आहे. काय घेतलं? लोणी घेतलेलं आहे आणि सोबत त्यांनी वरण पण घेतलेलं आहे. म्हणजे हे लोक डाळ भात सोबत काय खातात तर लोणी खातात. म्हणजेच लोणा आणि डाळ भात म्हणजेच डाळ. ठीक आहे. म्हणजेच पुणे. कोण खातात? पुण्याची लोकं खातात. का? त्यांच्या पोटाला हलकं, थोडंसं गारगार आणि एकदम शांत वाटावं म्हणून. त्याच्या खाली आहे पालघर. तर बघा, पालघरमध्ये सूर्यमाळ आणि जव्हार ही 2 ठिकाणं आहेत. तर तुम्हाला दिसतंय की ही पाल आहे घरातली, तिलासुद्धा गरम होतं आहे म्हणून त्या पालीने काय केलं आहे, डायरेक्ट सूर्याची माळच गळ्यामध्ये घातली. दिसते तुम्हाला? सूर्य छोटे छोटे आणि त्याची माळ तिने गळ्यामध्ये परिधान केलेली आहे आणि एक हारसुद्धा घातलेला आहे या पालीने. ठीक आहे. नेक्स्ट बघूया. आता आहे माथेरान, जे की आहे रायगडमध्ये. तर बघा, रायगड दिसतोय तर छत्रपती शिवाजी महाराजांनी काय केलं आहे, नेहमीच जंगलाची, झाडांची, निसर्गाची काळजी घेतलेली आहे म्हणून महाराजांच्या या रायगडावर प्रचंड झाडं दिसत आहेत आपल्याला. ठीक आहे. असं लक्षात ठेवा, रान, झाडं म्हणजे रान. त्याच्यानंतर खाली बघा, सातारा, याच्यामध्ये महाबळेश्वर आणि पाचगणी ही 2 ठिकाणं आहेत. बघा, इथे 5 जणी बसलेल्या आहेत. रात्रीची वेळ आहे आणि आकाशामध्ये काय दिसत आहेत? तारे दिसत आहेत आणि प्रत्येकजण काय खाते? स्ट्रॉबेरी खाते आहे. आणि स्ट्रॉबेरी कुठे मिळते? महाबळेश्वरला मिळते. किती जणी बसून खात आहेत? 5 जणी बसून खात आहेत. कधी खात आहेत? रात्री. आणि रात्री काय दिसते आकाशामध्ये? तर भरपूर सारे तारे दिसत आहेत. ठीक आहे. म्हणूनच महाबळेश्वर आणि पाचगणी हे सातारामध्ये आहे. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. अशाच व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.